जीत भवमभिवंदे। मी नमस्कार करतो, अभिवंदन करतो कोणाला? मी नमस्कार कोणाला करतोय? तर ज्यांनी काय केले? बाहुबली काय केले? जित भव शब्द आपण घेतोय ना, तेवढं तर लक्षात ठेवा. जित भव संसारावर आपल्याला विजय मिळवायचा नाही का? म्हणजे दुःखावर विजय मिळवायचा नाही का आपल्याला? हा प्रश्न. पण संसार सुखरूप भासित झाला तर त्याच्यावर विजय मिळवण्याचा विचार तर काय येणार, असा प्रश्न. बरोबर. ग्रह झालाय ना संसाराच्या विषयी. वर्तमानामध्ये मिळालेली जी पर्याय त्यामध्ये मिळालेली पुण्य, भाग्य, साताचा उदय आहे, सगळं शुभ आहे. बाहेरून बघितलं तर इच्छा काही पूर्ण होताना दिसत आहे, आणि इच्छानुसार जेव्हा भोगाची प्राप्ती होते आहे, इच्छा कशाच्या? भोगाच्या. आणि भोग सुखाचं कारण ही माझी अनाधिकालीन विपरीत मान्यता आहे. मग मला इच्छानुसार भोग मिळाले, भोग भोगून सुखाची प्रतीती आली. मग आता मी त्या संसाराला कोणत्या कारणाने सोडू, असा प्रश्न येणार ना. संसार सोडायचं कारणच काही भाषिक बोलले नाही, अडचण ही अशी एक चर्चा इथं वर्णन केली. 1002 नंबरचा श्लोक येतोय ज्ञानाचा. यदक्ष विषयोद्भूतम् दुःखमेव न तत्सुखम् अनंत जन्म संतानम् क्लेश संपादकम् यथ यद अक्ष विषय उद्भूतम् सुखम् तत्सुखम् न दुःखमेव. जे इंद्रिय विषयाच्या आश्रयाने उत्पन्न होणार
सुख आहे ते सुख नाही, दुःखच आहे. कळतंय का नाही? नाही कळून देत नाही. तीच तर फसतोय आपण बघतो. आता काल मला ध्रुव वैरागी झाले म्हटलं ना, संगती बदलली की परिणाम बदल. मागच्या वेळेस भेटला त्यावेळेस असं वाटलं की आता वैरागी संपला, त्याचे बहुतेक आता बिघडलाय. बिघडला म्हणजे सुधार, आपल्या तुमच्या भाषेत बिघड. मग आता झाली, पर्याय निघून गेली. काल आता परत संध्याकाळी आला तो, बसलो आम्ही मग आता इव्हेंटचं कार्य करतो ना, ते थोडस म्हणजे शिकतो. करतो म्हणण्यापेक्षा शिकतो. मग आता कुठेतरी एका सांगितलं ना, मोठे इव्हेंट आता त्यांची शाळा जी आहे ती शिकवण्यासाठी घेऊन जाते. मग एका जैन व्यक्तीने 10 करोड रुपये खर्च केला बाहुबली. आणि तो सांगण्याचा जो उत्साह आहे, 10 करोड खर्च केला. उत्साह, मला त्याच्यातला उत्साह बघायचा. मग त्याच्यातल्या एक एक गोष्टीचं विश्लेषण करू लागला तो. म्हटलं त्याने दाखवतो, व्हिडिओज काढली त्याची. कोणी सांगितलं ना त्याला व्हिडिओ काढायचे असते, आहे ना, दाखवायचे असते, त्याचं कोणी सांगितलं नाही. पण विषय भोगाची इच्छा काय करते, सहजाची संज्ञा काम करतात, अनादीचे संस्कार काम करतात. मी शरीर आणि भोग सुखाचं कारण काम करणार. तुम्ही जर त्याला लगाम नाही घालणार तर ते उधळणार. उधळायला वेळ लागत नाही. अरे आज कोणतं वार आहे? चांगलं आहे, धन्यवाद आल्याबद्दल. नाही तर मला शनिवारच वाटला की तुमचं, पण म्हटलं आज सोमवार आहे. काढले. मग त्याच्यामध्ये स्वागत म्हणजे हमाई. हमाईला आता आजकाल नुसतं, पूर्वी पाणी कलश डोक्यावरून इकडून तिकडून दिले जात होते, काहीतरी असं असायचं ना, तसं असतं थोडं. पण आता त्याच्यापेक्षा जास्त महत्व कशाला आहे, डान्स. स्वागताचा नाच. मग दाखवलं त्यांनी मला. काय बघा म्हटलं, स्पेशल नाचणारी लोक बोलवली होती म्हटलं. त्याला कौतुक वाटत होतं. आपल्याकडे काय आपलीच लोक नाचायला लागलीत आजकाल. अवघड झाले. पूर्वी मग म्हटलं ना, सिनेमामध्ये सुद्धा जर एखादा साधा म्हणजे डान्स दाखवायचा असला तर ती एखादी अशी वेगळी नटी असायची. मुख्य नटी डान्स करायची नाही गाण्याचा. आठवत आहे का तुम्हाला जुने सिनेमा? मुख्य नाही. आता उलट झालं, आयटम सॉन्ग मुख्य नटीने करायचं आणि त्यालाच इम्पॉर्टन्स वाढलं. बरोबर आहे. विचारातला बदल सांगत काय झालेला आहे. बरोबर. पण तोच बदल आमच्यामध्ये, आपण आपली लेवलच आपण विसरून गेल्यासारखं. कुठं आहोत, काय करतोय, काय करायला पाहिजे, काय नाही, काही नाही. म्हणून परवा एक लग्न होतं पंढरपूरवाल्यांचं, त्यांना नियमच दिला. म्हटलं लग्नात रस्त्यावर कुठं नाचायचं नाही. योगायोगाने भेटलो होतो. बायकांनी बिलकुल नाचायचं नाही. कोणाकोणाला नेम घ्यायचंय? रस्त्यावर नाचतो. घ्या, चांगलं आहे. काय आपलं काय प्रीतीत आहे, नियम करायचं का? पोरांची लग्न आहेत अजून, रस्त्यावर नाचायचं नाही एवढंच. आता तुम्ही तिथं पण आता काय म्हाताऱ्यांना पण नाचव. तिथं आपलं आमच्या काय लग्न होतच की, त्याच्यात आज्यांना पण नाचवलं. आज्या कळतेच का? पाहुणे, पियुष पाहुणे नाचले का नाही आज्या? आणि मग सगळ्यांनी होय होय एकदम असं वन्स मोर म्हणून त्याला
आपण मूर्ख, नाचणारे त्याच्यापेक्षा काय करतोय काय, काही विवेक राहत नाही. तोच डान्स तुम्ही परत बघा, तुम्ही नाचलेला तुम्हाला लाज वाटेल बघायला. म्हणजे असं वाटाय काय करतोय मी आता, आणि नुसतं असं असंच करायचं, हातच फक्त, दुसरं तिथं काय करता पण येत नाही. हा हा असंच की ते सांग. मग चर्चा कशी चालली, नाच. मग त्याने दाखवलं मला व्हिडिओ की बाबा बघा, मुंबईवरनं नाचणारे लोक मागवले होते त्या लग्न करते मुंबईवर, आणि स्पेशल डान्स ना, मग ते जरा प्रॉपर, आणि आता स्पेशल माणसं म्हटल्यावर कोरिओग्राफर्स वगैरे असतील आणि नाचत असतील, बरोबर आहे. मग मी म्हणलं मधीच त्याला, अरे ध्रुव बाळ, आपल्यासाठी नाही हे. आता आपला विषय बदललाय ना. त्याने माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही, आणि मला असं कालपासून त्याच्यामुळे फिलिंग वेगळी यायला लागली आहे ना. मागच्या वेळेसची फिलिंग, आत्ताची फिलिंग, खरं तर आपण ध्रुव फिलिंग ठेवायला पाहिजे. आहे ना, आता परिणाम बदलते, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे होऊ शकतात ना. आपल्याला तो चांगला वागला मागच्या वेळेस, चांगले विचार झाले म्हणून राग झाला. ह्या वेळेस चांगला विचार म्हणजे आपण सांगतोय ऐकत नाही, तर मनामध्ये कशा आहे थोडेसे की काय नाही उपयोग, म्हटले सगळं असंच आहे. मनामध्ये आपोआपच थोडीशी कलुष करायला पाहिजे का असं. समताभाव नको, समताभाव नको का ध्रुव, तुला माहित नाही पण मी सांगतोय काय झालं माझ्या मनामधलं ते सांग. मलाच फिलिंग व्हायला लागले, काय आपण असे विनाकारणचे खोटे विकल्प करतो. कोणी चांगलं वागलं, विरुभाई सुद्धा काल म्हणले माझं चुकलं, म्हणले इतके दिवस आम्ही शास्त्र स्वाध्याय केला नाही, खेद झाला. ते म्हटले आता आम्ही उद्या शिखरजीला जाणार आहे, पण तुमचे काय प्रवचन वगैरे आहेत का, युट्यूबवर येतात का, काय करतात. जिज्ञासा जग म्हटलं, वेळ आल्यानंतर, आणि वेळ आली की आपोआप सगळं होणार, भाव बदलणार आहे. म्हटलं संगतीत आल्यानंतर बदल, आता आला आता बदलल एखाद्या वेळेस असं मला वाटतंय. आत्ता आत्ता अजून मला जायचंय अशी भावना. आधी इथं आला का नाही, पहिले 1-2 दिवस असं जायची भावना, त्याने एकदा राहिला परत म्हणतो नको जायला, इथंच बरं वाटतं. असं बदलतंय. मग ध्रुव नाव आहे पण परिणाम अध्रुव होते, बदलते, सगळ्याचीच बदलते, त्याचं काय नाही आहे. पण आपलं एक सांगायचं, परिणामामध्ये कशी खलबली होत असते, बाहेरची ज्यांच्यामध्ये आपण आपले पण केलेलं असतं त्याला निमित्त करून परिणाम कसे बदलत जातात, आणि आपण स्वतःला विनाकारण त्रास करून घेतो. आणि कोणाबद्दल जर परिणामामध्ये खराब भाव झाले तर चांगलं वाटतं का, नाही वाटत चांगलं. असं मला तर आता अभिजितला पण मी काल जरा बोललो, क्षमा मागायची त्याची, पण म्हणजे लक्ष तो जेवढं मधुर मिलनवर देतो तेवढं मुलाबाळांकडे देत नाही, म्हटलं की असं त्रास होतो. काय करायचंय, त्याची त्याची परिणाम वेगळे, प्रत्येकाच्या परिणामाचा मी मालक आहे का, विरुद्ध सांग. आणि मग उगाच ह्याने हेच करावं, ह्याने मग माझे पण कडून अपेक्षा असतील ना बऱ्याच जणांची, आहे ना. महाराज भाऊ तुमच्याकडनं अपेक्षा आहेत का नाही, मग आता ते पूर्ण नाही झाल्यानंतर तुम्ही माझ्यावर चिडायचं का, काय नाही नुसतं गप्पा मारते पोपटासारखं असं म्हणून कोणाच्या मनात द्वेष पण होऊ शकतो. नाही त्या राजकुमारला पटले, एकदम मान हलवते ते, हे बरोबर आहे बरं काय, कारण रोज त्याला ऐकायला लागते. बरोबर आहे का राजकुमार, सॉरी बरं का, तुम्हाला काय म्हटलं असलं क्षमा. म्हणजे सांगायचं असं भाव होते, नको वाटायला लागलं कुणाबद्दल कसली चांगले भाव, सगळ्याबद्दल समभाव का नाही ठेवायचा, का परिणाम खराब करायची असं वाटायला लागलं. आता माझा तो विषय नाही, विषय असा आहे की तो जेव्हा तिथं आता त्या संगतीत गेलाय, ते विषय भोग आजूबाजूला पुणे तिथं काय उणे, असं एक म्हणत निघालेली आहे, कमतरता कशाची नाही. आणि मग तिथं वैराग्याला तसं तर ज्ञानी जसे विचार त्याच्यानुसार बघता येईल की, पण सामान्य दृष्टिकोनातून बघितलं तर विरक्तीला संधी कमी आहे सामान्य लोकांना तिथे, कारण भोगाची रेंचेल इतकी जास्त आहे की त्याच्यामध्ये माणूस कधी वाहत जातो, कसा वाहत जातो, आहे ना, कळत नाही. मग तेवढं दाखवल्यानंतर त्याचं समाधान झालं नाही, डान्स दाखवल्यावर
त्यांनी परत दुसरा व्हिडिओ दाखवला. कोणता? स्टेजचा. म्हटलं बघा स्टेज कसं सजवलंय, सांगू ना? काय नाही, असू दे, चांगलं आहे. म्हणजे मला सवय चांगली नाही हे तुला सांगतो. मग जे दिसतं ते मी बोलायला लागते मला. पण माणसाचं नाव घ्यायला नाही पाहिजे. मला कळलेलं की दोष सांगितले तर काय होतं, स्त्री जन्मात जावं लागतं अनेक वेळा. बरोबर आहे. पण दोष सांगायचा नाही. सांगायचं काय, हे एवढे होतंय का? इंद्रिय विषय भोगाच्या निमित्तात बुद्धी कशी भ्रष्ट होते. आपण तोच विषय बघत होतो ना काल. म्हणजे कसे फसवले जातो आपण विषय भोगांकडून, ठगवले कसे जातो. आणि ठगवले जात असताना तुम्ही ठगले जाताय हे सांगितलं तरी मला मान्य होत नाही. हीच सगळ्यात मोठी अडचण. एकदा निर्णय झाला हे चांगलाच आहे. वाईट मनुष्य जर आपल्या श्रद्धेत बसला नाही चांगलाच आहे, माझं हित करणार, मग दुसरा कोणताही सज्जन, देव, गुरु, धर्म कोणी येऊ दे तिथं सांगू दे, अरे ह्याच्या नादी लागू नको, ही शहाणा नाही आहे ना, त्याच्यामुळे तुझं नुकसान होईल. महावीर आपली श्रद्धा बदलते का त्या व्यक्तीबद्दल? जशी आपल्या घरामध्ये आपल्या व्यक्तींबद्दल श्रद्धा बदलते का? ज्यांच्यामध्ये आम्ही आपलेपणा केला, ते कसे असले तरी चांगले, ही अशी एक श्रद्धा. कारण आपलेपणा केलाय आणि त्यामुळं ते भले आपल्या प्रतिकूल झाले तरी एक श्रद्धा बसली. आणि कुणी जरी बाहेर येऊन सांगितलं महावीरबाई काय ते अभिषेक बिघडला, मग काय तुम्हाला त्याच्याबद्दल द्वेष होईल, तुम्ही त्याला घरात नाचून देणार, दृढता झाली काय ती चुकूच शकत नाही. म्हणजे मला सांगायचं तुम्ही त्याला हाकलून देणार का घरात ना? कोणी काही जरी सांगितलं तरी नाही, बिलकुल नाही. कसंही सांगू द्या, त्यांनी खरोखर तसं वागू दे. आणि तुमच्या मुलांना चांगली सवय लागलेली नाही असं वागू दे आहे ना, दुकानदारीची घाण सवय लागली असं म्हटलं तर तुम्हाला ते पटतंय का? नाही नाही नाही, असं हे काय सांगताय, सगळे जणच करतील त्यांनी करायला नको का? आपण आपल्या परिणामामध्ये आपल्या 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 मुलांची, आपल्या लोकांची दोषांची पण पुष्टी करत असतो आणि दुसऱ्यांची गुण सुद्धा मला दोषयुक्त दिसत असत. जरी त्यांच्या दुसरा आपला जर शत्रू असेल आणि त्याच्या गुणाचं वर्णन केलं, आवडतंय काय? आवडतंय हे कुठलं काढलं तुम्ही? कशाला त्याच्याबद्दल कौतुक करताय? जसं जावामध्ये एका जावाच्या दुसऱ्या जावाचं कौतुक केलं तर चालतं का? रेवतीताई चालतं का? गप बसले म्हणजे नाही चालत. सासू समोर सुनेचं कौतुक केलं, काय तुमच्या सुनेचं नाव आहे? अर्पिता. अर्पिता खरंच चांगली आहे, गरीब आहे, सरळ आहे, मृदू आहे, असं तिचं मी कौतुक केलं मनात जळफळाट. हे असलं कुठं असतं काय? मला माहित, तुम्हाला काय माहित ती कशी आहे? ती परमात्मा आहे आणि परमात्मा चांगलाच असतो. अशी दृष्टी होते का माझी? म्हणजे भले ती चांगल्या, तर सगळं जग जरी त्याला चांगलं म्हणतं बरं का कधी कधी बाहेरनं सगळं, पण सासू कधी सुनेला चांगलं मानलं का? खरं तर एक व्हिडिओ तुम्हाला ऐकवायचा, एक सासूबद्दलची आणि आईबद्दलची तुलना केलेली आहे. ऐकू का तुम्हाला व्हिडिओ? म्हणजे त्या मुलीने खरोखर, आता ती आपल्याला अध्यात्म त्याच्यात तुम्ही घटवून आणायचं, मी फक्त तुम्हाला व्हिडिओ म्हणजे ऐकवतो तुम्हाला. काय काय कुठं घ्या? अरे हा, मी म्हणलं नाही का, एक महिला आहे ना, लग्न झालेली सून आहे, सून, आणि ती सुनेने सासू आणि आई बद्दलचे भाव व्यक्त केलेले आहेत रोटली करता करता. सांगायचं सासू आणि आईमध्ये आईने काय काय शिकवलं आणि सासूकडून मी काय काय शिकलो, अशा गोष्टी चर्चेत होती. चर्चा कशावरून निघाली होती? अर्पिताला पक्क म्हणते काय चाललं होतं ते. पूर्वाग्रह झाल्यानंतर किती त्याच्याबद्दल कौतुक केलं, तर जर आपल्याला ते आवड, म्हणजे आपला शत्रू असेल तर आवडत नाही, आणि आपले पण ज्याच्यामध्ये आहे त्याची किती निंदा केली तरी सुद्धा त्याच्याबद्दल आपल्याला द्वेष उत्पन्न होत नाही. आणि ते घटवायचं आपल्याला इंद्रिय विषय भोगाची किती जरी आचार्य निंदा करतात, असंयमाची किती जरी निंदा केली,
परिग्रहाची किती जरी निंदा केली तरी सुद्धा माझं त्या परिग्रह पापामध्ये, धनामध्ये, शरीरामध्ये आणि जे आपलेपण आहे ते आपलेपण सुटायला तयार आहे का? आपण तिथं देवगुरु धर्माला म्हणून तुम्हाला नाही म्हणून तुम्ही असं म्हणत असता. आमचे सगळे माहिती आहेत, आमचेच आहेत, किती चांगले आहेत. अशा पद्धतीने आपण त्या विषय भोगासंबंधी, संयोगासंबंधी, शरीरासंबंधी चिंतन करत नाही. कधी आपल्याला असं वाटतं का की हा बाबा चांगला नाही, शरीर चांगलं नाही? शरीराबद्दल किती चर्चा सुची वाहुनीमधून आपण ऐकतो. शरीर काय, कसं आहे, कसलं आहे. मग ऐकल्यावर आपण शरीरापासून आपल्याला विरक्ती झाली का? संसारासंबंधी कितीतरी चर्चा केली आहे ना. कधी मला चार गतीतलं दुःख समजावून सांगितलं गेलं, मला वैराग्य आलं का संसाराच्या प्रती? नाही बाबा, संसार चांगला म्हणून. भोगासंबंधी चर्चा आली, भोग सुखाचं कारण तेच वाचायचं. आणि आता ते वाचतो ना, यद अक्ष विषय उद्भूतम सुखम तद दुःखम एव. म्हणजे जे इंद्रिय विषय भोगापासून उत्पन्न होणार सुख आहे ते सुख नाही, ते दुःखच आहे असं इथं म्हणायचं. पटतंय का ही चर्चेच? म्हणून म्हटलं त्याने काय दाखवलं विषय तिथं चालला तर. दुसरा व्हिडिओ कोणता दाखवलाय? पहिला व्हिडिओ कोणता सांगितलं तुम्हाला? स्वागताचा डान्स. बरोबर, मी तिथं त्याला म्हणालो, त्याची मम्मी पण होती, सगळे होते. मग त्यांनी म्हणला, परत त्यांनी लक्ष दिलं नाही. अरे ध्रुव, आता आपल्यासाठी नाही आहे, आपलं हे सगळं करायचं नाही, काय नाही, सगळं आता आपल्याला सोडायचं सगळं. हू नाही ट्रू नाही बघत सुद्धा नव्हतं माझ्याकडे. त्याच्याने त्याला ऐकू येत नव्हतं त्यावेळेस काय मला माहित, ऐकवायला नाही का मी काय म्हणत होतो? ऐकत होतं बरं का. मग भाव काय होते तुझ्या मनामध्ये मी सांगत असताना? हे मामा असं म्हणते, मामाला रिस्पॉन्स तरी द्यायला पाहिजे. काय त्याला आपण म्हणतो का नाही, कुठंतरी काहीतरी म्हटलं पाहिजे, हो बरोबर आहे किंवा नाही बाबा असं काहीतरी म्हणाल. म्हणजे कुठंतरी असं वाटलं होतं की काहीतरी म्हणाल हा हा, पण तेच आपलं दाखवायचं. तुम्ही उगाच काय सांगत बसू नका मला. मग दुसरा प्रसंग काय दाखवला त्यांनी मला? स्टेजचा व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी सांग. आणि स्टेजवरचा व्हिडिओ दाखवला. कसलं स्टेज भारी सजवलेलं होतं. म्हटलं अरे ध्रुव, हे आपल्यासाठी नाही आता. एकच वाक्य मी 4 वेळा म्हटलं, बरोबर आहे? ध्रुव, हे आपल्यासाठी नाही आता. फार बहिरा झाला. म्हणजे माझे आवाज त्याच्यापुढे पोहोचतच नव्हते. कानापर्यंत पोहोचत होते पण हृदयापर्यंत जात नव्हते. असं झालं. मग ते झालं अरे ध्रुव आपल्यासाठी, ते आपलं दाखवलं. मग समाधान होतंय का? मग त्याने म्हटलं की काय दाखवलं? केटरर्स. काय नाव रे त्याचं? बरं जाऊ दे, आपल्याला केटरर्सची जाहिरात करायची नाही. केटरर्स. मग म्हटलं त्या केटरर्स केवढ्याचं, किती रुपयाची थाळी? कितीची? 3000 रुपयाची थाळी होती. एक थाळी 3000. बाहुबलीवर 3000 रुपयाची थाळी होती बरं का. मग आता 3000 ची थाळी, मग त्याचं स्पष्टीकरण करू लागला तो की 3000 का घेते ते. मग 3000 घेण्याचं कारण मी त्यांनी त्याचा पण व्हिडिओ काढला. कशाचा? फ्रुट्स. त्या फ्रुट्सला वेगवेगळ्या पद्धतीने कट करून म्हणजे सजवून ठेवलं होतं. आणि की जे आकर्षक वाटत नाही. कटिंग करण्याची एक पद्धती पण असते ना. म्हणजे तुम्ही कसं ते समोर वाढता किंवा ठेवता, त्याला पण एक व्यवहारामध्ये किंमत आहे. ते कसं झालंय हा फार महत्वाचा मुद्दा नाही. ना कसं वाढले, कशात वाढले आहे ना, ते फार महत्वाचं. तुमचे भाव काय त्याच्यामधले हे नाही. आपण गोष्ट ऐकतो बाबा त्या कशाचा, मोहरीच्या खिरीचा आहार दिला तर पंचाश्चर्यवृष्टी होते, आहे का ना त्या गोष्टीमध्ये. आणि पंचपक्वान्नाचा आहार दिला तर तिथं काय होईना. असं म्हणजे काय दिलंय हा महत्वाचा नाही. भाव म्हटलं ना, ते बाहेर जडाला व्हॅल्युएशन नाही आहे. मुख्यतः तुमची भाव कसे त्याच्याशी जोडले गेलेले त्याच्यानुसार फळ. मग माझे भाव आता कुठे जोडले की त्या डेकोरेशन मध्ये. प्रत्येकाला, तुम्हाला पण डेकोरेशन आवडतच की, तुम्ही शरीराचं डेकोरेशन करताय एवढं.
डेकोरेशन केल्याशिवाय जाणार आहे का? आज लग्न आहे की ना त्याचे तरी काय आहे ना, डेकोरेशन करावं लागेल का नाही? डेकोरेशन केल्याशिवाय लग्नाला जाता येते का? मग कशाचं डेकोरेशन कर आणि त्याच्यातून आपली मान्यता काय? मी जर चांगल्या प्रकारे सजून गेलो तर काय होणार का? प्रत्येक जण सजून आलेले आहे, तुम्हाला माहिती आहे का तिथे? म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही गोष्ट. प्रत्येक जण सजून आलेला आहे आणि प्रत्येकाची ही भावना आहे की मी भारी, सगळ्यापेक्षा माझाच त्या ठिकाणी काहीतरी वेगळेपणा शेत असतं ना असं. म्हणजे भावना तर सगळ्याची हीच असते. कोणाला दुसऱ्याचं कौतुक फार कमी करायचं, भारी दिसतंय म्हणून म्हणेल एखाद्या वेळेस, पण भावना तर हीच असते की मला चांगलं म्हणावं. म्हणून त्याच्यासाठी बुद्धी किती घाण करायची, किती वेळ घाण करायची. आता हे म्हटलं ना, काय होतंय विषय भोगामुळं काय होते म्हटलं नाही, दुःख सांगते पण मला त्याच्यातलं दुःखच भासित होईल. आपल्यासाठी नाही हे ध्रुव, ते पण सांगितलं परत त्याला. ज्यावेळेस त्याने फळ, वेगवेगळे फळ, कसे कसे ड्रॅगन फ्रूट आहे ना, अजून कसले फ्रुट्स, वेगवेगळे सगळे फ्रुट्स असे वेगवेगळ्या पद्धतीने कट करून त्याचा व्हिडिओ दाखव. परत मी म्हटलं अरे ध्रुव बाळ आपल्यासाठी नाही हे. मग काय नाही रिस्पॉन्स शून्य. म्हणजे आयसीयू मध्ये असलेल्या माणसाचा काय रिस्पॉन्स नाही आल्यावर काय करणार? आणि पुण्यात गेल्यानंतर आयसीयू मध्ये भरती होती ती म्हणजे धर्माच्या बाबतीत. धर्म कसाही सांगितलं तरी उतरत ना, अशी अडचण नाही. चर्चा कशासाठी चालली की दुःख आहे, ती गोष्टीचं वर्णिजींनी त्यांच्या प्रवचनामध्ये चांगली दिलेली आहे. ती पुन्हा पुन्हा सांगते वर्णिजी की बाबा हे इंद्रिय सुख दुःख आहे, पण ज्याने इंद्रिय सुखाला सुखच मानलेला आहे तो कसा आपली बाजू पुष्ट करतोय, ही चर्चा थोडीशी मला सांगायची. आधी श्लोक पूर्ण करू है ना. यद अक्षर विषय उद्भूतम है ना सुखम है ना, तत्सुखम है ना न दुःखमेव असं म्हणतात. इंद्रिय विषय भोगाच्या माध्यमातून उत्पन्न झालेलं सुख सुख नाहीच. ती श्रद्धा बसूया ना. तुम्ही भोगायचं काय ते भोगणारच आहात. जशी योग्यता आहे त्यानुसार होणार आहे बाहेरचं काय. आदिनाथांनी 83 लाख वर्ष पूर्व भोगलेलंच आहे. भले ते मोक्षगामी, तद्भव मोक्षगामी, पहिले तीर्थंकर, 84 लाख पूर्व आयुष्य, पण 83 लाख पूर्व पर्यंत त्यांना वैराग्यच झालं. शेवटी नृत्य बघतच बसले होते, डान्स आदिनाथ बघत आहे ना. राज्यसभेमध्ये आणि त्यांचा डान्स पण कोण येतो तुम्हाला स्वर्गातल्या आहे ना. तुम्ही पुण्यावरनं मुंबईवरनं आमच्याकडे स्वर्गात येते, त्याला लक्षातच येणार की इथं सुद्धा चांगलं स्वर्गात येऊन देवी नाचणाऱ्या भारी का इथल्या मुंबईच्या चांगल्या असतील? मला सांग बरं ध्रुव, कुठली नाचवायची आपल्या लग्नामध्ये तेवढं सांग. स्वर्गातली देवी नाचावी अशी इच्छा आहे का इथली मुंबई पुण्याची नाचवायची? कोण पाहिजे? हसायचं नाही, बरं असू द्या, सांगायचंय. म्हणजे पुण्य इतकं आहे की आपोआप तिथं सगळं वैभव येणार आहे. तिथे आणावं लागणार नाही तर खर्च करून आणावं लागतंय आणि तिथं खर्च न करता येत, कारण पुण्याच्या पाठीमागे संपत्ती धावत असते आहे ना. तिथं नाही म्हटलं तरी ती येणारच आहे. तुम्ही त्याला किती नको म्हटला. प्रद्युम्न कुमाराची गोष्ट आपण बघितलेली आहे. 10 वेळा त्याला मारायला जिथं जिथं पाठवलं तिथं तिथं त्याला विद्याच मिळालेली आहे. कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आहे ना, रुक्मिणीचा. मग असा तो पण मोक्षगामी असतो. सांगायचं काय? इंद्रिय विषयातून मिळणार सुख जे आहे न तत् सुखम म्हणते. दुःखमेव विपुलजी बरं आहे का? दुःखमेव काय झालं? इंद्रिय विषय मला ते दुःखच आहे असं सांगायचा आचार्याचा प्रयत्न पुढे वाचून दाखवणार तुम्हाला है ना. 8, 9, 10 विशेषण देऊन आचार्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय की इंद्रिय विषय सुख नाही. महत्वाचं आहे का नाही?
कशासाठी महत्वाचं सांगा? का महत्वाचं? कारण मला मोक्षाला जायचंय हो, हे काल सांगितलं नाही. मला ज्याला मोक्षाला जायची इच्छा आहे आणि तो जर इंद्रिय विषय भोगामध्ये प्रवृत्ती करत असेल किंवा इंद्रिय विषय भोगापासून स्वतःचं रक्षण करत नसेल तर त्या ठिकाणी तो मूर्ख वर्तमान भाव पण बिघडवतो आणि पुढचा भाव पण बिघडवतो असं लिहिलं होतं. हे मी विचारतो, शास्त्रात लिहिलेलं कालची चर्चा पण केली. इंद्रिय विषय भोगापासून आपली रक्षा केली पाहिजे ध्रुव. ते ठग आहेत असं सांगितलेलं. आणि ठग काय करतात? फसवतात. आणि दाखवताना ठगाले जर आपलं खरं रूप दाखवलं तर कोण फसेल का? जसं डाकूला घाबरतो आणि त्यामुळे त्या डाकूपासून आपण लांब राहू शकतो. पण ठग म्हणजे असं विचित्र मनुष्य आहे की दाखवताना तर चांगलं रूप दाखवतो परंतु बरोबर वेळ आल्यावर घात करतो. त्याचं नाव आहे ठग. आणि म्हणून इथं उपमा दिली इंद्रिय विषय भोगांना ठगाची, की ते मला फसवताय. म्हणून तुम्हाला कालचा अभ्यास सांगितला होता, तुम्ही फसताय का काल बघा. मी कुठं फसतो? विषय भोग भोगत असताना, धन मिळवताना, जे काही आपण व्यवहारामध्ये पाप करत असताना मी फसतोय. पापाकडून फसतोय तर पुण्याकडून कधीही फसणार आम्ही. बरोबर आहे. म्हणजे पाप रूपी डाकूला सुद्धा आपण घाबरत नाही म्हणा किंवा त्याच्याकडून आपण ठगले जातोय का त्याच्याकडून लुटले जातो असं म्हण. पाप रूपी डाकू काय करणार? डाकू काय करते? पूर्वी लुटायचे. मग आमचं वैभव लुटलं जातं. कुठं? जेव्हा आपण व्यापार उद्यमामध्ये प्रवृत्ती करतो. तुमच्या लक्षात येते? लुटले जातो. अनंत गुणांचं वैभव असणारा माझा आत्मा, मी परमात्मा, आणि त्या परमात्म्याची दशा किती दयनीय करून घेतली आपण कोणी केली? दुसरा कोणी काय करतंय? इथं तुम्हाला जबरदस्ती करते. तुम्ही तुमची रक्षा करू शकला असता पण नाही. आपणच डाकू बनायला तयार आहे पण देव बनायला तयार. डाकूच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं ध्रुव? डाकूच बनण्याचे भाव होणार. ठगाच्या संगतीत गेलं तर ठगच बनण्याचे भाव होते. म्हणून सत्संगतीचं भयंकर महत्व दिलेलं आहे आपल्याला. त्याचीच गरज आहे. म्हणून भावना वाहिली जाते. जेव्हा आपण पूजा झाल्यानंतर 8 प्रकारची आपण चर्चा केलेली तिथं. शास्त्राभ्यासो जिनपती नुती संगती सर्वदा. 8 प्रकारच्या भावना व्हायला सांगितलेल्या आहेत का नाही? सतत माझ्याकडून शास्त्राभ्यास हो. शास्त्राभ्यासो जिनपती नुती म्हणजे जिनेंद्र देवच त्या ठिकाणी मला अनुशरण असोत. जिनेंद्र देवाची शरण असो. आणि तिसरं काय सांगितलंय? सत्संग. फार महत्वाचं. आणि याची अनुभूती येते. आपण इथं बसलोय, आपल्याला कळतं या सत्संगतीमध्ये मंदिरामध्ये बसलोय ते भाव कसे, आणि इथून आपण घरी जातोय तर आपले परिणाम कसे. अपूर्व. समजते? मग कुठं बरं आहे? तिथं बरं आहे का तिथं बरं आहे? दोन्हीकडे बरं आहे. असे चिंतन करा असं मला म्हणत. इथं आचार्य जर आपल्याला कळतं आणि ते काय असं कपोलकल्पित गोष्टी सांगत नाही आहे. आणि आगम तर देतायत युक्ती पण सांगतायत आपल्याला की हे खरोखर असं का आहे, विषय भोग दुःखरूप का आहेत, याच्यासाठी हेतू पण देत आहेत, कारण पण देत आहेत. आम्हाला फक्त तपासायचं की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. तपासायला नको. म्हणून तुम्हाला प्रयोग सांगितला होता की एक ही भूल आहे. कोण कोण करतंय सांगा एक ही भूल आहे. प्रयोग माझ्याकडे एकच चूक आहे. आपल्याला सांगितलं ते पोपट म्हणत होता. मग तुम्ही आज मंदिरात आला एक ही भूल आहे म्हणून.
आणि मंदिरात येताना माझ्याकडून कोणती चूक होते. ध्रुवने सांगितले, हा ध्रुव त्याच्या माला कोणती ध्रुव चूक होते आपली, कोणती चूक होते म्हणून सांगितलं. हा, डोक्यावर पदर घेत आणि तरी डोक्यावर पदर घेत नाही का, एक ही बोल. आणि हा हीच भूल आहे असं त्यांनी सांगितलं त्या ध्रुवनी छोटे. जैन कुला जन्मून सुद्धा जिनेंद्र देवाचे दर्शन करण्याचे परिणाम होत नाहीत असं त्यांनी चिंतन सांगितलं, केलं चिंतन आहे ना. त्याच्याबद्दल शाबास, धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आम्ही काय चिंतन केलं, आमची काय चूक होते मंदिरात येताना, जेणेकरून मंदिरात येऊन दर्शन करून सुद्धा माझ्यातले कशाय आणि विषयाची इच्छा नष्ट होईना. कारण आपल्याला सांगितलं, किती वेळा सांगितलं, षोडश कारण भावना आहेत का नाही, अरिहंत भक्ती किती वेळा सांगितलं. अरिहंत भक्तीमध्ये काय आले, जो अरहंत भगती मनाने सो जन विषय कशाय न जान. जो आपल्या मनामध्ये अरिहंतांची भक्ती ठेवतो त्याला विषयाने कशाय काय आहेत काय नाही जाणतच नाही म्हणतात ते. त्याच्या कुठं विचारात विषयाने कशाय स्पर्शही करत नाही, अशी ती अरिहंताची सुंदर भक्ती आहे. असे आमचे अरिहंत आहेत की ज्यांच्याजवळ विषय भोग नाहीत आणि ज्यांच्यामध्ये किंचितही कशाय नाहीत. बघितलं मी कधी अरिहंतांना विषय कशाय रहित. कुठले भोग भोगतायत आमचे अरिहंत, ज्यांच्या आम्ही पाया पडतो. 5 इंद्रियाच्या विषयापैकी कोणते भोग आहेत बघितले मी मन लावून, स्पर्शेंद्रियाचा आहे का, रसनेंद्रियाचा आहे का, घ्राणेंद्रियाचा आहे का, चक्षुरेंद्रियाचा आहे का, कर्णे, कोणत्या इंद्रियाच्या विषयाचा भोग भोगतायत माझी ती, लक्षात तरी घ्यायला पाहिजे. आपण इतर साधू वगैरे ते सगळं काय करतात गोंधळ, तर आपल्याला म्हणतो नाही चांगलं नाही, असं साधू झाले तर असं काम करते म्हटल्यानंतर चांगला एक मांस खाते, कुठं काय करते, असं त्या नागा साधू बद्दलची माहिती एक आलेली. नागा साधू सगळ्यात पहिल्यांदा त्यांना मान असतो आणि ते कोण असते काय असते सगळी चर्चा आली. कुंभमेळाव्यात त्यांचे नागा साधू म्हटले जातात. काही नागा साधू नग्न राहतात आपल्या दिगंबर मुनींसारखे आणि हिमालयात राहते तिकडे असं. पण खाणार काय, अंगाला भस्म फासून घेणार काय, जटा वाढवणार काय, अशी सगळं ते जर बघितलं तर तुम्ही म्हणसाल म्हणजे आपल्याला ते पचणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी त्या ठिकाणी घर संसार सोडलाय त्याच्याजवळ विषय कशाय नको आहे. आणि व्हिडिओज बरेच जण अपलोड म्हणजे येतात त्याच्यावर की किती चिडके आहेत म्हणून, आणि त्यांच्या मनाविरुद्ध काय झालं तर इतका राग येतो त्या साधूंना, असं सगळं दाखवलं जातं. बरोबर आहे. मग आपल्याला काय भाव होते, आता मी जर इथं येऊन चिडलो तुमच्या, तुम्हाला काय भाव होतील, कसलंही शास्त्र. बरोबर आहे का राजकुमार, राजकुमारला बरोबर पटते सगळं. काय शास्त्र सांगते ते नुसतं, आवडेल का सांगा मला. मी जर इथं शास्त्र सांगताना कोणावर चिडलो तर तुम्ही काय विचार करताल, आमच्यात आणि ह्यांच्यात काय फरक आहे. आम्ही पण असं काय झालं तर चिडतोय, मग ह्यांचं म्हणजे अभिप्राय काय, धर्म म्हणजे कशाय नको, धर्म म्हणजे विषय आसक्ती नको. उद्या मी जीन पॅन्ट टी शर्ट गॉगल लावून प्रवचनाला आलो तर तुम्ही काय बघताल, प्रवचन ऐकताल का माझ्याकडे बघत बसताल, बिघडले का काय. नाही म्हणजे येऊ का उद्या घालून बघायचं का तुम्हाला कसं बघताय. म्हणजे तुम्हाला तासभर जरी मी सांगितलं ना शास्त्र, तुम्हाला कळणारच नाही काय सांगितलं. म्हणलं ही काय, 1 तास तुम्ही केवळ विचार करत बसता की असं काय झालंय म्हणून. म्हणजे कुठंतरी बहुतेक यांना न्यायची गरज आहे. निवांत अभिजितजी आलेत ना, अभिजितजी लपून बसलाय एकदम त्या अपूर्वच्या मागे. चर्चा काय चालली आपली, विषय नाहीत कशा नाहीत, बघा हो अरिहंतांना प्रेमानं बघा, समजून घ्या आणि आपल्या चुका सुधारायच्या. त्यासाठी देवाचं दर्शन करा. वेळ कमी आहे, वेळ निघून चाललाय बाहुबली बाई, म्हणजे तो थांबणार नाही आणि परत मागितला तर मिळणार नाही.
तुम्ही सगळं जीवन जर जीवनामध्ये मिळवलेली सगळी संपत्ती जरी देऊ केली तरी एक क्षण सुद्धा तुम्हाला परत मिळणार नाही या मनुष्य पर्यायाचा. ज्याच्यासाठी मी आयुष्य सगळं वेचलं त्याला जर तुम्ही म्हटला मी तुझ्यासाठी सगळं केलंय, माझं थोडंसं आयुष्य वाढून दे, नाही. ते म्हणतील तुला कोण माझ्या नादी लागायला सांगितलं, तुझं तू काम करायचं, माझं काम कोण करायला सांगितलं तुला, माझ्यात सामर्थ्य आहे माझं परिणमन करण्याचं. दुपारी झाला ना विषय. प्रत्येक वस्तूमध्ये आपलं आपलं सामर्थ्य, आपलं आपलं काम करण्याचं. आपली गरज नाही आहे या संसारामध्ये कोणाला सुद्धा करत. ध्रुव, तुला अजून वाटत असलं तर सांग. म्हणजे एनी टाइम आपण सोडू शकतो. असं तीन बघितले नाहीत का आपण, मित्र असते, एक म्हातारा, एक तरुण आणि एक छोटा मुलगा. वर्णिजींची गोष्ट किती वेळा ऐकली आपण. आणि तिघांचं ठरलेलं असतं की ज्या दिवशी वैराग्य होईल त्यांनी सगळ्याला एकमेकाला सांगायचं आणि मग जसे भाव होतील तसं आहे ना करायचं. मग झालं एक दिवस आहे ना, त्या म्हाताऱ्याने सगळे आपली मुलं बाळ नातवं सगळी कामाला व्यवस्थित लावली आणि अभ्यास स्वाध्याय मिळून करायचे ते. त्याला एक दिवस विरक्ती झाली आणि म्हटलं आता चला जाऊ साधू. मग निघाला रस्त्यामध्ये, त्या तरुण दुकानात बसलेला. कारण काय ठरलं होतं, सांगायचं आपलं विरक्ती झाली. मग असं कोणी कोणाला सांगतं का मला वैराग्य झाले म्हणून? म्हणजे तुम्ही कधी कोणाला सांगितलं का संसारात मला वैराग्य झाले म्हणून? कोणते व्हिडिओज अपलोड करायचे? विरक्तीचे व्हिडिओज अपलोड करतो का आसक्ती वाढवण्याचे व्हिडिओज अपलोड? त्याच्यामुळे बुद्धी बिघडते, आधीच बिघडली. म्हणून आपल्याला सावधान राहणं फार अनिवार्य आहे. लक्षात राहा, काचीच्या ग्लास सारखं आहे, हँडल विथ केअर. फार आपल्या मनाला सांभाळावं लागतं. पुन्हा येणार ते विषय आहे ना, मन आता इंद्रिय विजय झाल्यानंतर मनावर पण विजय मिळवावा लागेल. ज्याला मोक्षाला जायचंय त्याला. तिथं आता आपण वाचताना वाचले म्हणजे येतंय बघा, तिथं पुढचंच कारण सांगितलं त्यांनी. ज्याला मोक्षाला जायचंय पहिलं कारण काय सांगितलं होतं त्यांनी, जर इंद्रिय विषय भोगामध्ये पासून रक्षण नाही केलं स्वतःचं तर तो दोन्ही लोक बिघडवतील. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, चित्त निरोध जर करणार नाही. असं आहे ना 618-19 मध्ये दुसरं कारण त्यांनी ते सांगितलं. ज्याला मोक्षाला जायची इच्छा है आणि मन को जीतने का अभ्यास नहीं करता है ना, जिसको है ना, आपण म्हणतोय मला मोक्षाला जायचंय, म्हणतोय ना ध्रुव मला मोक्षाला जायचंय, पण विषय रूपी ठगापासून स्वतःची रक्षा नाही केली तर काय होईल? आणि मोक्षाला जाणं म्हणजे त्याला मूर्ख म्हणते, जिन मूर्खों ने असं म्हणते. विषयों की ओर से इंद्रियों का संरक्षण नहीं किया है फिर भी जो ही मोक्ष प्राप्ति की इच्छा के ध्यान के सिद्ध करने में प्रवृत्त हुए हैं वे मूर्ख दोनों लोकों के मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगाते. मूर्ख म्हणते त्या. कुणाला? तिकडं मोक्षाची इच्छा ठेवतोय आणि स्वतःच विषय भोगापासून संरक्षण करत नाही. तिकडं मोक्षाची इच्छा ठेवतोय, दुसरं सांगितलं मन को जीतने का अभ्यास ही नाही करते. जे मन म्हटलं की लगेच तयार. मन म्हटलंय खुर्चीवर बस की खुर्चीवर बसतंय. म्हणजे बसायचं ज्यांचं ठीक आहे, पण मन म्हटलं हे खायचंय लगेच खातंय. मन म्हणतंय घरी जायचं. म्हणजे मनाला इतकं लाडाचं येडं केलं म्हणजे ना, लाडोबा मनाला. बरोबर आहे. आणि त्यामुळं अपूर्व ऐकतोय का? ऐकायला लागलं आता आहे ना. तसं काय नाही, पूर्वीच सांगतोय, आता चांगलं झालं. ऐकतंय का मन विरोध सांग? इतकं लाडावून त्याची कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय पण करायला तयार. बरोबर आहे. मन काय म्हणतंय त्याच्या, आणि त्याला तर काहीच भोगता येत नाही, फक्त सूचना आपल्याला देत राहत असतो. हे घे, ते घे, हे कर, ते कर. फार फार विचित्र मन आहे. आणि म्हणून म्हणते मला मोक्षाला जायची इच्छा आहे आणि मनाला कंट्रोल मध्ये घ्यायची तयारी नाही. मन म्हणजे इच्छेचा पिंड आहे, ज्याच्यातनं निरंतर इच्छा उत्पन्न होते. अज्ञानीच्या मनात
केवळ इच्छा उत्पन्न होतात. संकल्पाने विकल्प आलं त्याचं मन. मग आता मन म्हटलं तुम्हाला काय काय म्हटलं, काय म्हणतो तुम्हाला मी, नटून लग्नाला जायचं. मग काय करायचं पाहिजे, नटून लग्नाला जायचं असं मन म्हणणार आहे का नाही तुम्हाला. मग तुम्ही काय करायचं, मी तुझं ऐकत नाही, मी आपलं सिंपल जसं आहे जायचं, पण मी माझ्या पद्धतीने जाईन. लय अगदी त्याला म्हणजे फार त्रास करून घेणार नाही, ही घालू का ती घालू असलं. कारण कालच सांगितलं चार वेळा मला बदलायचं असं त्यांच्या ध्रुवच्या मम्मीने सांगितलं आहे. काय विषय काहीतरी झाला होता, त्याच्यावर म्हटले नाही आम्हाला उद्या आता 4 वेळा बदलायला मिळणार आहे. एकदा आम्ही संध्याकाळी जेवायला जाताना वेगळा ड्रेस घालणार, दागिने घालणार. परत म्हटले दांडियाला जाताना दागिने वेगळे आणि ड्रेस वेगळा आहे. परत तिसऱ्या दिवशी सकाळी परत जेवायला जाताना पण वेगळे कपडे आहेत. आणि संध्याकाळी परवा लग्न उद्या संध्याकाळी लग्न असल्यामुळं चौथ्यांदा आम्हाला दागिने आणि कपडे घाला. इतका आनंद इकडे तिकडे चौकडे. का मला वेगवेगळे आता ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठला महिलांना मिळेल का सांगा बरं. म्हणजे सारखे सारखे कपडे बदलणे, सारखे सारखे दागिने घालणे, ह्याच्यासारखा दुसरा आनंद कुणाला. आणि पुरुषही एकदा कपडे बदलताना वैतागते. लग्न न झालेल्या पुरुषांचं नाही चाललेलं, मुलांचं सॉरी. लग्न झालेल्याला पूर्व सांग बरं किती तुला बदलायची इच्छा, बदललाय ना घातलाय ना, काय त्याला इतकं लक्ष काय श्रेणीबाई. किती तुम्ही विचार विकल्प करता त्या तुमच्या ड्रेस बद्दल आणि तुमच्या. ठीक आहे थोडंफार भांग पाडताल, थोडे कपडे व्यवस्थित घालताल, नाही असं नाही. ध्रुवची तर मम्मी त्याच्या म्हणजे ध्रुवच्या पप्पावर सारखी खवळतच असते आहे ना. आम्ही निघालो तो कुठं बारामती, कपडे सगळे त्याचे साधे असतात ना. अकलूजला निघालो सगळ्या अंगावर डाग पडलेले कपडे चुरगाळले. त्यांना काय कळतच नाही. बरोबर आहे, शिकलाय तसा ती डिफॉर्म झालाय, पण यांना काय कळत नाही कसले कपडे घालायचे आणि कसले नाही. कसंही दाटून चालतं का ध्रुव आपल्याला पप्पा तसे गेले तर सगळे मिळून बिचारा ती विरक्त आहे. म्हणजे मधुर मिलन मध्ये आसक्त आहे, बाकी सगळीकडून विरक्त. म्हणजे काय कपडे घालायचे काय नाही ह्याच्याबद्दल त्याला फार टेन्शन. काय खातोय काय पितोय मी तुम्हाला सांगितलं. गरम दुधात पाणी सुद्धा टाकून पिऊ शकतो, दुधामधली साखर न हलवता सुद्धा दूध पिऊ शकतो. अशा मनुष्यानं जर त्याला धर्म कळला तर म्हणजे वर्तमानातच मोक्षाला जाऊ शकेल असं मला वाटायला लागले, पण तसं होणार नाही. असं दुसरं कारण आहे, मोक्षाला जायची इच्छा आहे पण मनाचा कधी निरोध म्हणजे मनाला कधी जिंकायचा प्रयत्न नाही माझा. आज मी एवढेच पैसे मिळवणार राजकुमार, असं काय मनावर कंट्रोल काय मन काय नियम केलाय का. आज बाबा 50,000 रुपये आले की मी दुकानात बसणार नाही, करायचं का नियम. नाही ना रोखायचं मनाला, नाही ना कुठं त्याला बांधायचंच नाही ना. मला मोक्षाला जायचंय लबाड म्हणजे सांगायचं चालतंय असं होत. हे आचार्य सांगते ते तुम्ही करताय काय, काय करायला पाहिजे, तुमची इच्छा काय आणि तुम्ही करताय काय. इच्छा जर तुमची खरोखर मोक्षाला जाण्याची आहे तर काय केलं पाहिजे ध्रुव ते सांगते. काय केलं पाहिजे समजून घ्या की ते दुःखरूपच आहे, दुःखरूप नाही. कसं मला पटेल ते त्या दृष्टिकोनातून विचार करा. नाही करायला नको का आपल्याला विचार. इंद्रिय विषय भोग का दुःखरूप म्हणते आचार्य. मी आणि काही येडेच ते आहे ना. तुम्ही असं कसं म्हणताय महाराजाला येडं म्हणतात काय राजकुमार. नाही मग महाराजांनी सांगितलं का मी सांगतोय. केवली सुध केवली बलिदान सांगितलं ना. अरे आपल्या केवली भगवंतांनी ज्यांच्या तुम्ही पाया पडताय त्यांनी सांगितलंय की बाबा हे नसतं चांगलं, ते दुःखरूप आहे. पण विचार करायला काय अडचण आहे. त्यांनी सांगितलं श्रद्धेने, तर तुमची श्रद्धा आहे तर श्रद्धा तर तुमची ती व्यक्त करा का नुसतं पाया पडण्यापुरती श्रद्धा. त्यांनी सांगितलं विषय भोग दुःखरूप आहेत, मग तुम्हाला असं बघायला पाहिजे ना. परीक्षा प्रधानी बना. मी म्हणत नाही की तुम्ही असंच माना, काय विरोध. सोन्याचे तुम्ही ही आहात व्यापारी म्हटल्यानंतर आपल्याला परीक्षा करायला नको का. सांगितलंय ना देवाने. बरं देवाने सांगितले तरी मी परीक्षा करणार.
करा, नाही म्हणत नाही. का का हे असं का लिहिलंय, दुःखरूप का लिहिलंय, विचार करायला पाहिजे. म्हणून आता यात्रेत जाणार आहे, बरोबर आहे, यात्राच करायची, ट्रिप नाही. नाहीतर यात्रेच्या नावाखाली आजकाल काय चाललेली असते, भूक. यात्रा म्हणजे भक्ती आहे, तो धर्म आहे ना. आणि नाहीतर मग खायचं प्यायचं आहे ना, धिंगाणा गोंधळ मस्ती थोडीफार होईल, नाही होणार नाही, पण जाणीव ठेवा की मी यात्रेला निघालोय. आणि यात्रेला निघालं तर भाव कसे पाहिजे, तर ते सांगितलं ना, उपवास, नुसते उपवासाचं फळ घेतच जायचं आपण आहे ना. म्हणजे सम्यक शिखरजीला जायचंय, विचार सुरू झाला, उपवासाचं फळ सुरू झालं, पण भावपूर्वक भक्तीपूर्वक. मला आता सिद्धांत दर्शन जिथून अनंत जीव सिद्ध मोक्षाला गेलेले आणि वर्तमानामध्ये 20 तीर्थंकर तिथून मोक्षाला गेलेत, आपले 20 गेले ना, 20 तीर्थंकर तिथून गेलेले. तसं तर 24 जातात, पण हुंडा उतरपिणी काळामुळं 20 गेलेले. अशा त्या तीर्थंकरांची ती सिद्ध भूमी. आणि मला त्याचं दर्शन आणि बघितलं तर आनंद होतो, त्याला जायची भावना झाली तर आपलं मन किती छान होतं खरं. म्हणून ते भाव उत्तर शिखरजीपर्यंत पोहोचतोपर्यंत तर विशुद्ध 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 विशुद्ध. तिथनं माघारी निघाल्यानंतर मी म्हणत नाही तुम्हाला, पण तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे की आपली शिखरजी आता यात्रा संपली म्हणून घरी चालले, तर आता आता ती आनंद नाही. पण आपल्याला दुःख का होतं, आता घरी जाऊन परत दुकानदारी, म्हणजे जी मज्जा केलेली असते आता ती मज्जा करता येणार नाही. म्हणजे विषय भोग, तर आपल्याला विषय भोगासाठी काही करायचं नाही, ते मोक्ष मार्गामध्ये बाधक आहे. चिंतन करा. ओम नमो भो प्रभू मनोचिंताय माझ्याकडून या प्रदेशास्त्र गुरु यांचा सेकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या काही जीवांची घटना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून सांगतो. हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्यामध्ये या सर्व दोषाविषयी मी प्रदर्शित. स्वतःच्या स्वरूपाला जाण. हा मी कशाय रहित, माझा स्वभाव कशाय करणे नाही. माझा स्वभाव विषय भोगांमध्ये रमणे नाही. हरिहंतां समान समाजा जीवन माझी अत्यंत प्रभू विषय कशायांच्या अतीत आहे. त्यांना जाणणारा माझा आत्मा त्यांच्यासारखा विषय आणि कषायांच्या अतीत आहे. प्रतीक निष्कषाय स्वरूप हरिहंत स्वरूप. 。  स्वरूप 。  स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप 。 स्वरूप
Mm-hmm.